नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये चाइल्ड हार्ट मिशनची सुरुवात. हृदयात दोष असणाऱ्या 150 बालकांवरील शस्त्रक्रिया यशस्वी. पैशाच्या मोबदल्यात बनावट सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा ठाणे ग्रामीण पोलिसांनी केला पर्दाफाश. भिवंडी मनोरमधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था. अवैधरित्या होणारी टोल वसुली बंद करण्याकरता इंडियन युथ काँग्रेसने केले आमरण उपोषण. मुलुंड फोर्टिस हॉस्पिटलच्या माध्यमातून चाइल्ड हार्ट मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. तर गरजू लोकांना मदत करून समाजाप्रती योगदान देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. लहान मुले आपल्या देशाचे आणि समाजाचे भवितव्य आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि त्यांना एक उत्तम आयुष्य जगता यावं म्हणून मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटल तसेच बिंग ह्युमन द सलमान खान फाउंडेशनच्या भागीदारीत चाइल्ड हार्ट मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मागास मुले आणि त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने फोर्टिस हॉस्पिटलच्या वतीनं फोर्टिस चाइल्ड हार्ट मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. परवडण्याजोग्या दरामध्ये हृदयावरील शल्यक्रिया आणि उपचार योजना या मिशनच्या माध्यमातून पुरवणार आहे. जानेवारी 2013 मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाल्यापासून हृदयात दोष असणाऱ्या 150हून अधिक बालकांवर फोर्टिसमध्ये उपचार केले गेले असून फोर्टिस चाइल्ड हार्ट मिशन अंतर्गत उपचार योजना पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय राज्यभरात आयोजित केल्या गेलेल्या शैक्षणिक मोहिमा आणि आरोग्य तपासणी शिबिरातून गर्भवती मातांना शिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि अलिबागमध्ये तसेच जिथे वैद्यकीय सुविधा पोहोचू शकत नाही अशा अनेक छोट्या नगरांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करून करण्यात येणार आहेत. जब पहले दिन में आया काफ़ी डर रहा था बड़ा अस्पताल देखकर. यहाँ के डॉक्टरों ने और स्टाफ ने मुझे इतना सहारा दिया. उनकी बातें सुन के उनका व्यवहार से मुझे लगा कि मेरे जेब में 1 रुपया नहीं था, क्योंकि मुंबई में ऐसा कोई भी अस्पताल नहीं है जो फ्री में इलाज करे. ये पहला अस्पताल ऐसा देखा मैंने. मेरे जेब में 1 रुपया नहीं था. उन्होंने मेरे बच्चे का इलाज पूरा फ्री में किया. फंडिंग का पूरी को टेस्ट से लेके सर्जरी तक, सर्जरी के बाद तक इतनी अच्छी से देखभाल करते हैं. और इतने स्टाफ, इतने एलिगेंट स्टाफ है. बच्चे की इतना ख्याल जाग रहा था कि हम लोगों को बच्चे के पास न रहते हुए हम लोग संतुष्ट थे कि हमारे बच्चे का इलाज काफ़ी अच्छा हो. उसके बाद भी मेरी बच्ची का इलाज होने के बाद भी मैंने एक बच्चे को यहाँ पर लाया. मैं सेवेंस हॉस्पिटल में गया था. माता पिता काफ़ी परेशान थे. बच्चे को लेकर 3 महीने से बच्चे का वजन 5.5 किलो था. 5.5 किलो वजन के बच्चे का कोई भी डॉक्टर हाथ लगाने के लिए डरता है. ये पहला हॉस्पिटल है जिन्होंने 5.5 किलो के वजन के बच्चे का इलाज किया, जो बहुत ही मुश्किल काम है और बहुत सरलता से किया. आज के दिन बच्चा PICU में और काफ़ी तंदुरुस्त है. उसके माँ बाप मुझे एहसान मानते हैं और मैं एहसान मानता हूँ यहाँ के स्टाफ का, फोर्टिस हॉस्पिटल का. उनके पास भी 1 रुपया नहीं था, लेकिन सिर्फ मेरी पहचान से वो आए और उनका यहाँ पर काफ़ी अच्छा इलाज हुआ. फोर्टिस चाइल्ड हार्ट मिशन जो हमने आज लॉन्च किया वो एक ऐसी नीड पूरी करता है जो कि एक्चुअली हर हॉस्पिटल की नीड होनी चाहिए, क्योंकि हम लोग ऐसे बच्चों के बारे में ये हमने मिशन लॉन्च किया है जो कि जिनको हृदय रोग, जन्मजात हृदय रोग पीड़ा है. तो एक्चुअली जन्मजात हृदय रोग पीड़ा जो है सबसे कॉमन, सबसे ज़्यादा पाई जाने वाली जन्मजात रोगों में से एक है. और इसका ऐसा रहता है कि इसको समय पे पकड़ना पड़ता है और पकड़कर जो है ट्रीटमेंट भी, इलाज भी समय पर ही होना चाहिए इस चीज़ का. इसके लिए जो इलाज रहता है वो सर्जरी मतलब ऑपरेशन रहता है और ऑपरेशन में खर्चा रहता है. खर्चा ऐसा जो कि आप सोचो कि एक नवजात बाल है और उसके माँ बाप, ऑब्वियसली अगर घर में छोटा बच्चा है मतलब कि माँ बाप भी यंग हैं, तो मतलब जो बाप है उसका प्रॉब्ली नया जॉब होगा, बैंक में खूब सारा सेविंग नहीं होगा, इंश्योरेंस कोई लेती नहीं है ऐसे कोई भी ऐसे रोग को जिसका पहले से ही पाए जाने वाला हो. तो फिर अगर हम उसको बताएं कि आपके बच्चे को हृदय का रोग है और इसकी सर्जरी के लिए 1.5-2 लाख रुपए लेंगे, तो वो कहाँ से लाएगा. तो इस नीड को पूरा करने के लिए हमने ये मिशन लॉन्च किया. इसमें हमने खूब सारे NGOs को और ऐसे एक्चुअली लोगों को जो कि पैसा देने के लिए तैयार हैं, ऐसे बच्चों को, फैमिलीज़ को मदद करने के लिए तैयार हैं, इनको हमने काइंड ऑफ लिंक कर दिया उन बच्चों के साथ जो कि जिनको पैसे की ज़रूरत है अपनी सर्जरी कराने के लिए. तो यही मिशन है. दूसरी बात ये है, फंडिंग के अलावा हम ये भी चाहते हैं इस मिशन के थ्रू कि जन जागृति हम जो है बढ़ाएं कि भाई
हृदय रोग बहुत कॉमन है और अगर बच्चा दूध नहीं ठीक से पी पा रहा, वजन नहीं बढ़ रहा, बार बार निमोनिया हो रहा है आपके बच्चे को, तो हो सकता है हृदय रोग हो। हृदय रोग जो है ऐसा नहीं है कि यहाँ पे लिख कर आए कि बच्चे को हृदय का रोग है या बच्चा बोले मुझे छाती में दर्द हो रहा है। ये ऐसी चीज़ है जो कि अगर डॉक्टर को जो है शक हुआ कि शायद अगर इसको है तो इसका एकोकार्डियोग्राम करना पड़ेगा, जो सोनोग्राफी करते हैं हृदय का, उसमें पता लग सकता है कि हृदय रोग है कि नहीं। लगभग हमने 100 बच्चों को जनवरी से लेके जब से हमने शुरू किया ऐसे बच्चों की सर्जरी की है। एक्चुअली अगर आप सोचें कहाँ से बच्चे आ रहे हैं तो हर जगह से, मतलब मुंबई, ठाणे, मुंब्रा, गोरेगांव, ये गिरगांव से भी, और इंटीरियर्स ऑफ महाराष्ट्र, नासिक, नागपुर, सब जगह से बच्चे आ रहे हैं। कल इंदौर का भी आया, तो कहीं से भी आए, अगर हमें लगे कि ये बच्चा के पेरेंट्स सच में अफोर्डिंग नहीं है तो हम हेल्प कर पाते हैं। चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई। कोणतीही परीक्षा न देता पैशाच्या मोबदल्यात खोटी व बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला मीरा रोड येथून ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। मीरा रोड येथील स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशन मध्ये हजारो पैशांच्या मोबदल्यात कोणतीही परीक्षा न देता MBA, BMS यांसारखी खोटी प्रमाणपत्र दिली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती। ग्रामीण पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सदर गैरकृत्याचा पर्दाफाश केला। सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी विजय कुमार मेंगी व मनीष घाटबांधे यांना अटक करून त्यांच्याकडून 48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदर सर्टिफिकेट तयार करण्यासाठी लागणारे 4 कॉम्प्युटर, प्रिंटर, लॅमिनेशन मशीन व स्कॅनर असा माल जप्त करण्यात आला। सदर आरोपींना 12 जून पर्यंत तुरुंगात ठेवण्यात येणार असून पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सदर गुन्ह्याविषयी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली। मीरा रोड रेल्वे स्टेशन समोर स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशन नावाचे एक कॉलेज कोणतीही परीक्षा न घेता खोटी व बनावट प्रमाणपत्रे दिली जात असल्याची माहिती आम्हाला गुप्त बातमीदारांना मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी छापा घातला। सदर ठिकाणी विनय कुमार तीरथराम मेंगी, राहणार मीरा रोड, मनीष पुरुषोत्तम घाटबांधे हे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आले। त्यांच्या ताब्यातून स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशन ची 305 कोरी सर्टिफिकेट, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशनची 270 कोरी मार्कशीट, विनायक मिशन युनिव्हर्सिटी सालेम तामिळनाडू ची 260 कोरी मार्कशीट, सरस्वती शिक्षा परिषद महाराष्ट्र 25 मार्कशीट, मदुराई कामराज युनिव्हर्सिटी मदुराई 12 मार्कशीट, रॉयल हायर एज्युकेशन सोसायटी मीरा रोड 9 मार्कशीट, अशी मार्कशीट बनावट मार्कशीट आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले। त्या ठिकाणी कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर हे सर्व त्यांचे जे सामान होते जप्त करण्यात आले आहे। गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीविषयी काय सांगता? 2007 पासून त्यांनी सदरचे कॉलेज त्या ठिकाणी सुरू केलेले आहे 3 गाळ्यांमध्ये। तेव्हापासून त्यांचं ते विद्यार्थ्यांना ॲडमिशन देणं 12,500 रुपये घेऊन ते सर्टिफिकेट इश्यू करत होते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर
टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। काल सुरू असलेल्या मुसळधार पावसात मुलुंड-खिंडीपाडा येथे 2 घरे कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे, तर सदर घटनेला रूम माफिया RD यादव यांना जबाबदार ठरवण्यात येत आहे। काल सुरू असलेल्या मुसळधार पावसात मुलुंड-खिंडीपाडा येथे 2 घरांची पडझड झाली, तर या घटनेत घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। रूम माफिया RD यादव यांनी स्वतःच्या कामाकरिता नाले बुजवण्यासाठी तेथे कच्चा माल टाकला होता। या कच्च्या मालामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते, तर काल झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी येथे साचून ते घरांमध्ये शिरले। अशातच येथे रूम कोसळण्याची घटना घडली, तर सदर घटनेला स्थानिक रहिवासी RD यादव यांना जबाबदार ठरवित आहेत। चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई। भिवंडी मनोर मधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अवैध टोल वसुली बंद करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष जगदीश गौरी यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। भिवंडी मनोर 62.42 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम 3 वर्षापूर्वी बांधकाम विभाग ठाणे यांच्या हाती देण्यात आले असून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे रस्त्याच्या सद्यस्थितीवरून दिसून येत आहे। रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या परिसरात अवैधरित्या होणारी टोल वसुली बंद करावी अशी मागणी इंडियन युथ काँग्रेसने उपोषणाद्वारे केली आहे। या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सुमारे 10,000 झाडांची कत्तल करण्यात आली असून छोटे शेतकरी व कंपनींच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती स्थानिकांनी S9शी बोलताना दिली आहे। टोलचं काम पूर्ण झालेलं नाहीये, 70% झालेले, 30% अजून बाकी आहे। मग टोल पूर्ण काम झाल्यानंतरच चालू करावं ना। झाडांची तोड झालेली आहे मोठ्या प्रमाणे, लोकांचे पैसे जमिनीचे दिलेले नाहीयेत, असं आहे। म्हणून खड्डे पडले त्याच्यामुळे जाता त्रास होतो, खड्डे पडलेत म्हणून। रस्त्यावर खड्डा तर पडलेलंच आहे आता। हा टोल नाका पण समजा खड्डा पडलेला आहे आता, तो टोल नाका तर बंद करायला पाहिजे। हा सगळ्याकडून समजा पैसे घेतात, गरीब दुबल्याकडून पैसे घेतात। तर संतोष कवळे यांनी उपोषणाविषयी सविस्तर माहिती देऊन शासनाने लवकरात लवकर रस्त्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे। इकडे आम्ही वाडा भिवंडी मनोर हा रस्ता झालेला आहे, हा अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे। इकडे आज 2 दिवस पाऊस पडल्याने एवढे खड्डे पडलेले आहेत, भयंकर खड्डे। कामाची काही गुणवत्ता न ठेवता त्यांनी काम केलेलं आहे, एकदम खराब रस्ता झालेला आहे। आज जवळजवळ 20% काम अपूर्ण असताना ही टोल वसुली केली जाते आहे। त्या ठिकाणी 8 ते 10,000 झाडांची तोड करून एकही नवा वृक्ष लावला गेलेला नाही आहे। तसेच शासनाची 10 ते 12 करोड रुपयाची रॉयल्टी या लोकांनी बुडवलेली आहे। म्हणून हे आम्ही उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं आहे। रस्त्यांची ही अवस्था झालेली आहे, ही शासकीय अधिकाऱ्यांनी जाणून बुजून ठरवून सर्व मॅनेज करून कुठलीही गुणवत्ता न ठेवता रस्ते तयार केले गेले अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन, त्यामुळे हे रस्ते खराब झाले। म्हणून शासकीय अधिकारी हेच PWचे अधिकारी याला पूर्ण जबाबदार आहेत। पावसाळा सुरू झाला आहे, नेमका कशा प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या वाहतूकदारांना? आता माझ्या भगिनी तिकडून आलेल्या आहेत, त्यांना एवढे खड्डे पडले आहेत रस्त्याला। नवीन रस्ता जो 2-3 महिन्यापूर्वी टोल नाका चालू केलेला आहे, पण आज पहिल्या पावसात रस्ता वाहून जाणार आहे अजून 5-6 दिवस पाऊस पडल्यावर। त्यामुळे लोकांना आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना, विरुद्ध नागरिकांना भरपूर त्रास होणार आहे त्याचा। एकूण किती निधी या रस्त्यांसाठी खर्च करण्यात आला होता? जवळजवळ 308 करोड रुपये रस्त्यांसाठी खर्च केलेला गेलेला आहे, पण तेवढे पैसे खर्च झालेले नाही आहेत। नेमकी काय तुमची मागणी आहे? आमची मागणी